असं वाटत होतं नेमकी पहिल्या दिवसापासून ते दिसत होतं आणि योगायोग ते ओपनमध्ये सुटला. हे देवाची कृपा आहे. काय जनतेला काय सांगाल तुम्ही आता महापौर झाला, कशी कामं होतील? जनतेला सांगणार की आम्ही विश्वास सगळ्याला 65 ते 65 नगरसेवकाला आम्ही विश्वासामध्ये घेऊन सगळ्याला सोबत घेऊन काम करणार आहे. आणि प्रत्येक उमेदवारांना जनतेनं त्यांना मत दिलेलं आहे. त्यांची भावना त्यांची आहे. आम्ही त्यांचा विश्वासघात करणार नाही. प्रत्येक 65 ते 65 उमेदवार जे सगळे माझे त्यांना सगळ्याला सोबत घेऊन काम करणार. ज्या पद्धतीनं मतदान झालंय, पूर्वीपासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा प्रचार होत होता, भाजप तुमच्या विरोधामध्ये सातत्यानं प्रचार करत सर होते. जे पार्टी आहे ते आपला प्रचार करणार. आम्ही आमचा प्रचार केला, लोकांना आमचा प्रचार पडला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललो साहेब. आम्ही जनतेचा आम्हाला कॉल आले ते आम्ही जनतेचा आभारी आहोत साहेब. भाजप सातत्याने वेगळ्या पद्धतीने प्रचार करताना पाहायला मिळाली की ज्यावेळेस तुमच्या नावाची चर्चा चालू होती तर एक मुस्लिम चेहरा दिला जाणार वगैरे वगैरे अशा सगळ्या चर्चा साहेब, हे होत्या. मुस्लिम चेहरा हे काय नाही. आम्ही सगळे लोक आमच्या सोबत आहे. प्रत्येक समाज आमच्या सोबत आहे. आम्ही जेव्हा मत झाले ना साहेब, तुम्ही बघू शकता जवळपास 2,500 ते 3,000 मत आम्हाला सगळे अदर समाजाचे भेटलेले. आता पुढचं पाऊल काय असणार आहे? जनतेला काय म्हणजे काय पुढचं आव्हान पाऊल हेच असणार, विकासाचं पाऊल असणार साहेब. महापौर नव्यानंच महापौर झालेले सय्यद इक्बाल त्यांनी सांगितलं की विकासासाठी आम्ही यापुढे काम करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.